हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. काय मग विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी जर कोणी TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेसाठी तयारी करत असाल तर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तरीसुद्धा तुमचे प्रयत्न चालू ठेवा. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. या जीवनात ज्ञान आणि आत्मविश्वास आवश्यक आहे आणि नंतर यश निश्चित आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्याकडे ज्ञान आणि आत्मविश्वास असेल तर तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होऊ शकते. इतकंच आजच्या या विचारधनमधून आम्हाला तुम्हाला सुचवायचं आहे. चला तर मग यानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. यामध्ये आपण काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, काही विशेष आणि महत्त्वाच्या व्यक्ती यांनी केलेलं कार्य, याचबरोबर त्यांच्या जन्मदिवसाविषयी आणि त्यांच्या स्मृतिदिना याविषयीची माहिती आपण दिनविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग मित्रांनो, ऐकूया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. 24 ऑगस्ट 1456 साली जर्मनीतील मेन्स येथे जोहान्स गुटेनबर्ग यांनी बायबल ग्रंथाचे छपाई काम पूर्ण केले होते. विद्यार्थी मित्रांनो, जोहान्स गुटेनबर्ग हा एक सुवर्णकार, लोहार व्यावसायिक, मुद्रक आणि प्रकाशक होता. त्याने जगाला आधुनिक मुद्रण कलेची देणगी दिली. त्याच्या फिरत्या यांत्रिक छपाई मानकामुळे मुद्रण क्रांती घडून आली, जे आधुनिक कालखंडाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. त्यांनी छापलेलं बायबल हे जगातील पहिलं छापील पुस्तक मानलं जातं. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1608 साली ईस्ट इंडिया कंपनीचे हेक्टर हे जहाज सुरत इथं पोहोचलं होतं. 1690 साली ईस्ट इंडिया कंपनीचे एजंट जॉन चार्नोक प्रथम शहरात आल्यानंतर त्यांनी स्थानिक जमीनदारांकडून 3 गावे सुतानुती, कोलकाता, गोविंदपूर विकत घेतली होती. 1699 साली ईस्ट इंडिया कंपनीने विकत घेतलेल्या कोलकाता या शहराला प्रेसिडेन्सी शहर म्हणून विकसित करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांनी त्या शहराचं नाव बदलून कलकत्ता असं ठेवलं. कलकत्ता या शहराविषयी सांगायचं झाल्यास भारतातील पश्चिम बंगालची ही सध्याची राजधानी आहे. हुगळी नदीच्या किनाऱ्यावरील हे शहर 1772 पासून 1912 पर्यंत ब्रिटिश भारताची राजधानी होतं. भारतातील पहिली भुयारी रेल्वे ही कलकत्ता इथूनच धावली होती. कलकत्ता या शहराला आनंदी शहर असं देखील म्हटलं जातं. हे भारतातील प्रगत सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय शहर आहे. कलकत्ता हे शहर संपूर्ण भारतात येथील काली मातेसाठी आणि फुटबॉल या खेळासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. आजच्या या कलकत्त्यात आधुनिक भारताच्या इतिहासाच्या बऱ्याच कथा आहेत. हे शहर भारताच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक बदलांचे मुख्य केंद्र म्हणून ओळखलं जातं. दुसरीकडे हे भारतातील साम्यवादी चळवळीचा गड म्हणून देखील ओळखलं जातं. या शहराला सिटी ऑफ जॉय आणि वाड्यांचं शहर म्हणून देखील ओळखलं जातं. कलकत्ता हे उत्कृष्ट स्थान असल्यामुळे पूर्व भारताचं प्रवेशद्वार म्हणून देखील या शहराची ओळख आहे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1969 साली भारतीय राजकारणी नेते V. गिरी यांनी भारताच्या राष्ट्रपतीपदी त्यांची निवड करण्यात आली होती. ते भारताचे 4थे राष्ट्रपती होते. 1974 साली श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस नेता फखरुद्दीन अली अहमद यांची भारताच्या 5व्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली होती. या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या आणि विशेष व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिन आहेत. 24 ऑगस्ट 1833 साली प्रसिद्ध भारतीय गुजराती कवी, नाटककार, निबंधकार, वक्ते, कोशशास्त्रज्ञ आणि ब्रिटिश राजवटीतील सुधारक तसंच आधुनिक गुजराती साहित्याचे संस्थापक नर्मदशंकर द्वे यांचा जन्म झाला. 1872 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन कायदेपंडित, नाटककार, कादंबरीकार, लघुकथा लेखक, कवी, चरित्रकार, समीक्षक, इतिहासकार आणि तत्त्वज्ञान
राजकीय विषयाचे लेखक, साहित्य सम्राट नरसिंह चिंताराम केळकर उर्फ तात्यासाहेब केळकर यांचा जन्म झाला. 1888 साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त बाळ गंगाधर खेर यांचा जन्म झाला. सन 1908 साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील महाराष्ट्र राज्यातील क्रांतिकारक व भगतसिंग यांचे सहकारी शहीद शिवाराम हरी राजगुरू यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात राजगुरू यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यांचा जीवन प्रवास कसा होता, त्यांनी सॉन्डर्सची हत्या कशी केली आणि त्यांचं स्वातंत्र्य चळवळीतील योगदान किती महत्त्वाचं होतं याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात. तेव्हा आजचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1918 साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय राजकारणी व भाजपचे माजी उपाध्यक्ष व माजी केंद्रीय परराष्ट्रमंत्री तसंच केरळ माजी राज्याचे राज्यपाल सिकंदर बख्त यांचा जन्म झाला. सन 1920 साली पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित बसवराज राजगुरू यांचा जन्म झाला. सन 1932 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी साहित्यिक समीक्षक R.G. जाधव यांचा जन्म झाला. सन 1944 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय ओडिसी शास्त्रीय नर्तिका संजुक्ता पाणिग्रही यांचा जन्म झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी करून आपलं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 24 ऑगस्ट 1925 साली प्रसिद्ध भारतीय संस्कृत पंडित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक रामकृष्ण गोपाल भांडारकर यांचं निधन झालं. सन 1968 साली आधुनिक भारताचे अग्रगण्य विचारवंत आणि सामाजिक वैज्ञानिक अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राचे प्राध्यापक तसंच लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू राधाकमल मुखर्जी यांचं निधन झालं. सन 1993 साली पद्मश्री व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटपटू दिनकर बळवंत देवधर यांचं निधन झालं. सन 2000 साली पद्मश्री नागरी पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार कल्याणजी आनंदजी जोडीपैकी एक ज्येष्ठ बंधू कल्याणजी यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. हे होतं आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र नक्की आवडतं का? जर आवडत असेल तर त्याविषयी आम्हाला फीडबॅक द्या. तुमचे फीडबॅक आम्हाला खूप गरजेचे आहेत. आणि याचबरोबर तुमचे सजेशन्स जरी असतील तरी ते सुद्धा आम्हाला नक्की पाठवा. तुम्ही तुमचे फीडबॅक किंवा सजेशन्स आम्हाला आमच्या 8698869880 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवू शकता. तेही ऑडिओ किंवा टेक्स्ट स्वरूपात, म्हणजे त्यानुसार आम्हाला त्यामध्ये बदलसुद्धा करता येतील. विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आमचं स्पेक्ट्रम अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष आणि इतर सत्रसुद्धा स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, रेडिओ पब्लिक किंवा मग गुगल पॉडकास्टवर ऐकू शकता. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या. जर तुम्ही लस घेतली नसेल तर लस घ्या, वॅक्सिनेशन करून घ्या. कारण नुकताच नीती आयोगाने अहवाल दिला आहे. त्यानुसार पुढच्या काही दिवसांमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तेव्हा स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. आणि सोबतच ऐकत रहा आमचा चालता फिरता रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.